आणि म्हणून मला त्यांना माझं आव्हान आहे की आम्ही ज्यावेळेस 1400 कोटीची कामं केली होती त्यावेळेस मी नगरसेवक होतो, मी स्टँडिंग कमिटीचा चेअरमन होतो आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचा सदस्य होतो आणि म्हणून मी कामं केलेली आहेत। आज तुम्ही नगरसेवक नाहीयेत, तुम्ही विधानसभेचा सदस्य म्हणून आहे आणि बजेट छापता कुणाचं? महानगरपालिकेचं। आज मला या ठिकाणी 5 दिवस आपण द्या, पुढचे 5 वर्ष मी आपल्यासाठी आपलाच माणूस म्हणून या ठिकाणी काम करेल आणि प्रामाणिकपणाने काम करून या मतदारसंघाचा विकास घडवून आणेल। जेव्हा मी पहिला नगरसेवक झालो त्यावेळेस खराडी, चंदननगर, वडगाव शिरीला पाणीच नव्हतं। फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आंदोलन करत होतो, पण त्या ठिकाणी 60 कोटीची योजना राबवली आणि त्या ठिकाणच्या जनतेला पाणी मिळवून देण्याचं काम या ठिकाणी केलं। त्या ठिकाणी आज 7 पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत, पाणी मिळतंय, परंतु नंतरच्या काळामध्ये पाणी कमी पडलं, लोकसंख्या वाढत गेली आणि म्हणून लोकसंख्या वाढते हे पाहिल्यानंतर या ठिकाणी मी स्टँडिंग कमिटीचा चेअरमन होतो आणि भामासकर धरणातून आपण पाणी आणायचं असा निर्णय ज्यावेळेस आम्ही घेतला त्यावेळेस 380 कोटी रुपयाचं इस्टिमेट झालं, टेंडर झालं आणि त्याचं भूमिपूजन आमच्या काळामध्ये झालं। आता कुणी सांगतंय, कुणी काय लिहितंय, आपल्या जाहीरनाम्यामध्ये कुणी काय लिहितंय की योजना आम्ही राबवली, पण या परिसरातील जनतेला ज्ञात आहे की बापू पठारे स्टँडिंग कमिटीचा चेअरमन होता त्यावेळेस ही योजना राबवलेली आहे आणि आमदार झाल्यानंतर ही योजना पूर्ण केलेली आहे। ही योजना मात्र उर्वरित काळामध्ये पूर्ण करता आली नाही, तर आजही ही योजना अपुरी आहे आणि म्हणून 2.60 TMC पाणी आपण आणणार होतो, आज 1.5 TMC सुद्धा पाणी या योजनेतून आपल्याला मिळत नाहीये आणि म्हणून ही योजना या भविष्याच्या काळामध्ये आपल्याला पूर्ण करायची। आता या ठिकाणी साहेबांना येत असताना येण्याचं अंतर फक्त 10 किलोमीटरचं होतं, पण त्यांना अर्धा ते पाऊण तास यावा लागला आणि म्हणून या मतदारसंघामध्ये महत्वाचा प्रश्न आहे तो ट्रॅफिकचा प्रश्न आहे, तो आम्हाला या ठिकाणी मिटवायचा आहे आणि म्हणून त्यासाठी असणारे डीपी रस्ते करायचे, डीपी रस्त्याच्या जागा ताब्यात घ्यायच्यात। या ठिकाणी वारजे खराडी रस्ता आम्ही सुरू केला, परंतु मधल्या 10 वर्षाच्या काळामध्ये मी सत्तेमध्ये नव्हतो आणि तो मतदारसंघ या ठिकाणी मागे राहिला असं लोकांचं म्हणणं आहे आणि म्हणून वारजे खराडी रस्ता झाला नाही, तो खराडीमध्ये पूर्ण झाला, वारजाला पूर्ण झाला, परंतु येरवडा ते वडगाव शिरीमध्ये मात्र तो पूर्ण होऊ शकला नाही। काही मंडळींनी जागा ताब्यात दिल्या, काही मंडळी जागा ताब्यात देत नाही, परंतु कायदा आपल्या हातामध्ये आहे, नियमाने कायद्याने ह्या जागा आपल्याला घेता येतात, त्या माणसांचे पैसे त्यांना देता येतात, त्यांना TDR FSI देता येतो, परंतु त्यासाठी TDR FSI मिळण्यासाठी प्रशासनाबरोबर बसून कोणी आमदारानं त्या ठिकाणी मीटिंग घेतली नाही, हे रस्ते झाले पाहिजे त्यासाठी प्रयत्न केला नाही, प्रयत्न केला तो इतर कामासाठी आणि म्हणून मला त्यांना माझं आव्हान आहे की आम्ही ज्यावेळेस 1400 कोटीची कामं केली होती त्यावेळेस मी नगरसेवक होतो, मी स्टँडिंग कमिटीचा चेअरमन होतो आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचा सदस्य होतो आणि म्हणून मी कामं केलेली आहेत। आज तुम्ही नगरसेवक नाहीयेत, तुम्ही विधानसभेचा सदस्य म्हणून आहे आणि बजेट छापता कुणाचं? महानगरपालिकेचं आणि नागरिकांना दाखवता की मी 1500 कोटी रुपयाचं बजेट आणलं। आज लोगाव सारख्या गावामध्ये जर गेलं तर एकही रस्ता पूर्ण झालेला नाहीये आणि मग काय विकास केला तुम्ही? तुम्ही विकासाची भाषा लोकांना सांगता, छापून देता आणि खोटं बोलता। हे खोटं बोलण्याचं टिकत नसतं, जो खोटं बोलतो त्याचा कधी ना कधी तरी समाचार नागरिक घेतल्याशिवाय राहत नाही। आज या ठिकाणी मला सांगायचंय की आम्ही पाण्याच्या 7-7, 8-8 टाक्या बांधल्या, वडगाव शहरीत 5 बांधल्या, खराडीत 7 बांधल्या, धानोरी मध्ये सुद्धा आम्ही 2 टाक्या माझ्या काळामध्ये मी बांधलेल्या आहेत। नंतरच्या काळामध्ये आमच्या नगरसेवकांनी या ठिकाणी टाक्या बांधल्या आणि नंतरच्या काळामध्ये लोगावला मी 1 टाकी बांधू शकलो, परंतु आजही लोगावला पाणी नाहीये। लोगावकर पाण्यापासून वंचित आहे, त्यांना रस्ता नाही, पाणी नाही, ड्रेनेज नाही आणि त्रस्त झालेली जनता या निवडणुकीमध्ये समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही। पक्षाच्या नावाखाली बोलायचं म्हटलं तर आज तुतारीचं वारं साहेब संपूर्ण राज्यामध्ये चालू आहे। ज्या ज्या मतदारसंघातून कोणीतरी मला फोन करत असतं
की बापूसाहेब आज आम्ही या गावामध्ये गेलो होतो, संपूर्ण गावाच्या गावात तुतारी म्हणून सांगतायत. आम्ही सुद्धा आमच्या भागामध्ये गेल्यानंतर आम्हाला सर्व नागरिक म्हणतायत की पवार साहेबांच्यावर झालेला अन्याय आम्ही विसरू शकत नाही. ज्या 84 वर्षाच्या आमच्या बापाने आम्हाला दाखवून दिलं की मागच्या पंचवार्षिक मध्ये झालेली सभा असेल, त्या काळामध्ये झालेला पाऊस असेल आणि त्यानंतर आलेले आमदार असतील आणि आता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की पवार साहेबांनी फक्त 10 जागा घेतल्या होत्या, 8 जागा निवडून आल्या आणि त्या ठिकाणी लोकसभेमध्ये दाखवून दिलं की पवार साहेबांच्या पाठीशी किती जनता आहे. त्यांनी सांगितलं होतं 400 पारचा नारा दिला होता, त्यांना 240च्या वर जागा मिळू शकल्या नाही. आणि म्हणून येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विकासाच्या नावाखाली आम्ही निवडणूक लढवतोय. खऱ्या अर्थाने विकास काय आहे आणि विकास कोण करतं हे संपूर्ण जनतेला साहेब माहिती आहे. आणि म्हणून विकास करायचा असेल तर आपल्याला बापूसाहेब पठारेंना निवडून द्यायला पाहिजे, हे आज जनतेमध्ये चर्चा आहे. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की येणाऱ्या काळामध्ये आम्ही ट्रॉफिकचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, माझ्या काळामध्ये मी 100 कोटी रुपयाचे सबस्टेशन बांधले. मग लोहगाव असेल, धानोरी असेल, विमाननगर असेल, वडगाव शिरी असेल, खराडी असेल, या संपूर्ण गावांच्या मध्ये सबस्टेशन उभं करण्याचं काम केलं. 100 ट्रान्सफॉर्मर बसवले, हजारो पोल आम्ही भूमिगत केबल टाकल्या. आज मात्र त्यानंतरच्या 10 वर्षाच्या काळामध्ये या आमदारांनी कुठेही काय केलेलं आपल्याला दिसत नाही. हे आमदार फक्त वेगळ्याच पद्धतीनं काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आताच वकील साहेबांनी सांगितलं की यांना वेळ नाहीये, यांना फक्त बिल्डरांसाठी वेळ आहे. आणि म्हणून हे गप्पा मारतायत की आम्ही इंजिनियर आहोत, डिप्लोमा झालेली साहेब, डिप्लोमा झालेली माणसं इंजिनियर म्हणून आपल्या पुढे लिहिताना सुद्धा त्यांना लाज वाटत नाही. अहो, डिप्लोमा होणं म्हणजे 10वी नंतर 2च वर्षांनी डिप्लोमा होतोय. आम्ही सुद्धा 10वी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. आम्ही सुद्धा ठरवलं असतं तर आम्ही बी डिप्लोमा घेतला असता, परंतु डिप्लोमा पेक्षा 35 वर्षाचा अनुभव आमच्या पाठीशी आहे. आणि म्हणून 35 वर्षाचा अनुभव असल्यानंतर आणि एवढी मोठी कामं केल्यानंतर जनता आज आमच्या पाठीशी उभी आहे. त्याचं कारण आहे की विकासाच्या पाठीशी असणारा आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा, सर्वसामान्यांच्यासाठी आपलं आयुष्य व्यतीत करणारा माणूस म्हणून आज समाजामध्ये आमच्या सारख्याचं नाव घेतलं जातं. आणि म्हणून समाजाची नाळ आमच्याशी जोडली गेली, ती विकासाच्या नावानं जोडली गेलेली आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल या विधानसभेमध्ये निश्चितपणानं तुतारीचं वारं आहे. तुतारीच्या चिन्हावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या मतदारसंघातली जनता निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून येणाऱ्या 4 दिवसामध्ये आपल्याला डोळ्यात तेल घालून पाहावं लागेल. कार्यकर्त्यांना कष्ट घ्यावे लागतील, कार्यकर्त्यांना सर्व स्तरावर पोहोचावं लागेल. या ठिकाणी स्लिपा मिळाल्यात का नाही, तो प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या गल्ली गल्लीतल्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक माणसाला मतदान केंद्रापर्यंत पोहोचवलं पाहिजे. चांगल्या पद्धतीने मतदान करून घेतलं पाहिजे. मतदानाची टक्केवारी वाढवून या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रचंड अशा मताधिक्याने निवडून आणायचं आपल्या उमेदवाराला, ही खुणबाट बांधली पाहिजे. साहेब, या ठिकाणी त्यांना लक्षात आलं की आपला पराजय निश्चित आहे. त्यांनी बापू बबन पठारे नावाचा एक उमेदवार आणला, अपक्ष उभा केला, स्वतःच्या भावाच्या गाडीमध्ये त्याला घेऊन गेला, आणून त्याचा फॉर्म भरला आणि त्याला कुठं कुठं ठेवलं त्याची सर्व माहिती मी या ठिकाणी आता सांगत नाही. परंतु त्यांना असं वाटलं की बापू पठारे म्हणल्यावर बापूच्या शेजारी त्याचं चिन्ह येईल, परंतु त्याचं चिन्ह गेलं 13 नंबरला. त्यांना वाटलं त्यावेळेस तुतारी नावाचं चिन्ह मिळेल, परंतु ते चिन्हही या ठिकाणी नाव बदललेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस या समोरचं बटन दाबून, बापूसाहेब तुकाराम पठारे तुतारी वाजवणारा माणूस आणि त्या पुढचं बटन दाबून प्रचंड अशा मताधिक्यानं माझ्यासारख्या आळंदी पंढरीची वारी करणाऱ्या आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देणाऱ्या माणसाचा विजय आपण निश्चित करावा अशी विनंती करतो. साहेबांना दुसरी सभा असल्यामुळे त्यांना पुढच्या सभेला जायचं आहे.
मला या ठिकाणी आपल्याला सांगायचंय, साहेबांना जर दुसरी सभा नसती तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये भाषण आम्ही करू शकलो असतो. आज मला या ठिकाणी 5 दिवस आपण द्या, पुढचे 5 वर्ष मी आपल्यासाठी आपलाच माणूस म्हणून या ठिकाणी काम करेल आणि प्रामाणिकपणाने काम करून या मतदारसंघाचा विकास घडून आणेल, एवढाच आश्वासित करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराज.